तर आज आपण पाहणार आहोत 8वीचा पायाभूतचा पेपर मराठी विषयाचा पुन्हा एकदा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2026 साठी म्हणजे या वर्षासाठी तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि हा भाग पेपर तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि मी तुम्हाला आधीच सांगतो की आपण जो तोंडीचा भाग आहे तो पार्ट 1 मध्ये पाहिलाय. जर तुम्ही पार्ट 1 नसेल पाहिला तर तो पण तुम्ही पाहू शकता. मी इथे खाली कमेंट मध्ये लिंक देतो, तिच्यावर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. तर हा व्हिडिओ पार्ट 2 आहे आणि याच्यामध्ये आपण लेखीचा भाग पाहणार आहोत. तर खाली हा भाग पण तुम्ही पाहू शकता आपण आपला झालेला आहे. तर आता चला आपण लेखीला पण इथे सुरू करूया या ठिकाणावरून. तर या ठिकाणी तुम्ही पहिला हा पाहू शकता. तर यामध्ये पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला फक्त इथे चित्र पाहिजे आणि त्याचे वर्णन 10 ते 15 ओळीमध्ये करायचे, ते पण तुम्हाला इथे 5 मार्क्स साठी. तर हे पण तुम्ही आरामात करू शकता. जसे की तुम्हाला या चित्रामध्ये एक शेतकरी दिसत आहे, तो इथे नांगर आखला, ते अशा प्रकारे तुम्ही इथे लिहू शकता आणि आरामात मार्क्स घेऊ शकता. तर चला अशा प्रकारे तुम्ही इथे नक्कीच लिहा. तर आता आपण नेक्स्ट याच्याकडे येऊया. आणि तुम्हाला हा प्रश्न 10 मार्कासाठी म्हणजे तुम्ही तिथे 10 ते 12 ओळीमध्ये लिहू शकता 5 गुणांसाठी. तर आता आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगतो, हा फक्त सरावासाठी तयार केला प्रॅक्टिस पेपर आहे, तर तुम्हाला अभ्यास पण करावाच असणार आहे. आणि तुम्हाला खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, ते पण तुम्हाला करायलाच आहेत. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे उत्तर आहे तो वाचायचं आणि त्यावर आधारित प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. जसे की आधी तुम्हाला तुमच्या आवडत्या प्राण्याचे नाव, खालचा प्रश्न आहे तर या ठिकाणी उत्तरात आलेल्या प्राण्याचे नाव सांगायचे तुम्हाला. आणि त्यानंतर खालचा आहे तुमच्या आवडत्या प्राण्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. तर हा सुद्धा एकदम इझी प्रश्न आहे. यामध्ये तुम्ही 5 ते 8 ओळीमध्ये तुमच्या आवडत्या प्राण्याविषयी माहिती लिहू शकता. तर आता आपण नेक्स्ट याच्याकडे येऊया. तर आता आपण नेक्स्ट हा पण पाहूया, पण हे प्रश्न स्किप नका करू, खूप इम्पॉर्टंट आहेत, तर तुम्ही करू शकता. असेच परीक्षेमध्ये पण स्वमताचे प्रश्न खूप येतात. तर आता आपण नेक्स्ट करूया. खाली स्क्रोल करतो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले, खालील प्रसंगी तू काय करशील? तुमचा मित्र कुत्र्याला दगड मारत आहे, म्हणजे तुमचा पण मित्र कुत्र्याला जर दगड मारत असेल तर तुम्ही काय कराल ते तुम्हाला सांगायचे. तर येथे तुम्ही सुद्धा कुत्र्याला दगड मारत असाल, पण तरी पण तुम्हाला इथे लिहायचे किती 8 ते 10 ओळीमध्ये, कारण 6 मार्काचा आहे हा, त्यामुळे तुम्ही इथे लिहू शकता काही का कुत्र्याला ते वाईट असते सर्व अशा प्रकारे. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्ही आजारी आहेत, त्यामुळे तुम्हाला शाळेतून 5 दिवस सुट्टी घेण्यासाठी पत्र लिहायचे, तर हे पण तुम्ही लिहू शकता. तुम्हाला शिकवलेलं असेलच तर त्याप्रमाणे तुम्ही ते लिहू शकता. आणि ते जास्त पण नाही, 10 ते 12 ओळी लिहायचे आहेत, फक्त 6 मार्क्स आहेत. त्या फॉर्मॅटच्या आधारे तुम्ही ते लिहाने. तर अशा प्रकारे काही प्रश्न असणार आहेत. तर आता हा व्हिडिओ पण मोठा होईल, त्यामुळे आपण बाकी प्रश्न आहेत ते नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. जर तुम्ही पार्ट 1 नसेल पाहिला तर तो पण पाहू शकता, त्याच्यामध्ये आपण तोंडीचा भाग पाहिलाय. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, नेक्स्ट पार्टसाठी कमेंट पण करा. आणि आता हा पेपर फक्त सरावासाठी बनवलेला आहे, ते पण लक्षात ठेवा आणि अभ्यास करा. आणि या पेपरचा सुद्धा सराव करा, म्हणजे तुम्हाला तुमचा रिअल पेपर आहे तो चांगला जाईल. आणि बाकी आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर तिथे पण फॉलो करा. आपली इंस्टाग्रामची ID मी ते तुम्हाला दाखवत आहेत स्क्रीनवर, तिथे पण फॉलो करा. बाकी बाय आणि सबस्क्राईब.